नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI शेख सर या आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, MAPS बाबत आपण खूप सारे व्हिडिओ या ठिकाणी तुमच्यापर्यंत घेऊन आलेले, नक्कीच त्यांचा संपूर्ण फायदा विद्यार्थ्यांपर्यंत झालेला आहे। पण अजूनही खूप विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्युजन मध्ये आहेत। त्यांना पडलेले प्रश्न आपल्याला कमेंटद्वारे या ठिकाणी पाठवत असतात। तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण प्रश्नांची डिटेल्स मध्ये माहिती मिळेल। व्हिडिओमध्ये फर्स्ट कमेंट आपल्या समोर या ठिकाणी आलेली आहे, अप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट असं येत आहे। मित्रांनो, अशा कंडिशन मध्ये जर या ठिकाणी बघितलं तर एक तर तुमची अप्रेंटिसशिप महाराष्ट्राबाहेर झाली असेल किंवा 3 जून 2021 च्या अगोदर झाली असेल। तर या दोन्ही कारण जर नसतील तर तुमचं मित्रांनो या ठिकाणी आता जस्ट अप्रेंटिसशिप चालू असेल तरी या ठिकाणी अशा प्रकारचा मेसेज या ठिकाणी तुम्हाला शो होताना दिसत आहे। ज्यावेळेस अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला शो होणार आहे त्यावेळेस तुम्हाला तुमचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म जो आहे तो तुम्हाला ओरिजिनल या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचा आहे। जर तुमचा डुप्लिकेट कॉन्ट्रॅक्ट फॉर्म जर या ठिकाणी असेल तर अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला या ठिकाणी शो होत आहे। आता ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट फॉर्म कशा पद्धतीने डाउनलोड करायचा याचाही डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। व्हिडिओ लिस्ट चेक करून तुम्ही या ठिकाणी तुमचा ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट फॉर्म या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकता। त्यानंतर दुसरी कमेंट आपल्याला या ठिकाणी आलेली आहे ती म्हणजे माझा क्लेमच ओपन होत नाही। तर मित्रांनो, हे प्रॉब्लेम येण्यामागचं कारण आहे जर तुम्ही या ठिकाणी डुप्लिकेट कॉन्ट्रॅक्ट फॉर्म किंवा डुप्लिकेट जर क्लेम या ठिकाणी केला असेल तर त्या सर्व क्लेमला DBET कडून या ठिकाणी डिलीट करण्यात आलेलं आहे। जर चुकीचे पोर्टलवर या ठिकाणी क्लेम अप्रूव्हल झाले असतील तर त्यांनाही या ठिकाणी डिलीट करण्यात आलेलं आहे। तर अशा कंडिशन मध्ये मित्रांनो तुम्हाला काय करायला पाहिजे तर पहा, तुम्हाला या ठिकाणी डिटेल्स करेक्ट आहेत का ते एकदा चेक करून घ्यायचं। जर डिटेल्स करेक्ट असतील आणि तुमचं परत या ठिकाणी लॉग इन होत नसेल तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी न्यू क्लेम या ठिकाणी करून घ्यायचं आहे, कारण की तुमचा जुना क्लेम जो आहे तो या ठिकाणी डिलीट करण्यात आलेला आहे। त्यानंतर खूप जणांचा असा प्रश्न असतो या ठिकाणी की सर क्लेम तर अप्रूव्हल झालेला आहे, मग आता पैसे कधीपर्यंत येतील। तर मित्रांनो, पैसे येण्याचा फिक्स टाइम असा या ठिकाणी ठेवण्यात आलेला नाही। जनरली 45 डेजच्या मध्ये या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळून जातील, पण त्यासाठी तुमचा क्लेम स्टेटस या ठिकाणी पेंडिंग दाखवणं गरजेचं आहे। म्हणून तुम्हाला या ठिकाणी तुमचा क्लेम स्टेटस एक वेळ चेक करून घ्यायचा आहे, कारण की ज्या वेळेस अरूनही या ठिकाणी अप्रूव्हल केले होते तरी ज्या चुकीचे अप्रूव्हल झालेले होते त्यांचा क्लेमही या ठिकाणी डिलीट करण्यात आलेला आहे। म्हणून तुम्हाला या ठिकाणी वेळोवेळी आपला क्लेम आहे का डिलीट झाला हे वेळोवेळी तुम्हाला स्टेटस चेक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण माहिती त्या स्टेटसच्या माध्यमातून क्लेमची मिळत राहील। त्यानंतर महत्त्वाची कमेंट या ठिकाणी आपल्याला आली आहे ते म्हणजे अगोदरचे जे सगळे झाले तर आरो अप्रूव्हल पण होतं या ठिकाणी आणि जे काय पेमेंट होतं ते पेंडिंग होतं। तर अशा कंडिशन मध्ये आता जर या ठिकाणी आपण लॉग इन करतो तर इनव्हॅलिड युजर सांगतोय। तर मित्रांनो, यावेळेस तुम्हाला इनव्हॅलिड युजर सांगण्याचं कारण असं आहे ज्यावेळेस तुमचे या ठिकाणी अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच तुमचा A0 पासून स्टार्ट होणारा नंबर आणि तुम्ही ठेवलेला पासवर्ड जर या ठिकाणी तुम्ही ओके फील करत असेल, करेक्ट फील करत असेल तरी तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचा जर मेसेज येत असेल तर मित्रांनो तुम्हाला थोडंसं वेट या ठिकाणी करायचं आहे। वेट करून तुम्हाला या ठिकाणी परत लॉग इन करत राहायचं आहे। जर लॉग इन होतच नसेल तर मित्रांनो असं समजायचं की तुमचा क्लेम या ठिकाणी DBET कडून डिलीट करण्यात आलेला आहे, कारण की चुकीचे अप्रूव्हल झालेले क्लेम हे DBET कडून या ठिकाणी डिलीट करण्यात आलेले आहेत। त्यानंतर जर बघितलं आपण या ठिकाणी तर बघा, अप्रेंटिसशिप फक्त 10 मंथ केली तर मला अप्लाय करू शकतो का। तर मित्रांनो, या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी तुम्ही जर या ठिकाणी त्या कंपनीमधून टर्मिनेट झालेला नसाल, म्हणजे तुमचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म हा टर्मिनेट कॉन्ट्रॅक्ट फॉर्म नसेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। पण या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी तुमची अप्रेंटिसशिप जी आहे ते या ठिकाणी कंप्लीट असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळू शकतो। त्यानंतर एक कमेंट आपल्याला या ठिकाणी अप्रूव्हल संदर्भात आलेली आहे, जे टाटा मोटर्स पुणेचे या ठिकाणचा जो प्लांट आहे ते या ठिकाणी। तर मित्रांनो, टाटा मोटर्स पुणे या ठिकाणी जो प्लांट आहे त्या या ठिकाणी त्यांचे क्लेमचे जे आहे ते अप्रूव्हल या ठिकाणी दिलेले आहेत। असा काही प्रॉब्लेम त्या टाटा मोटर्स पुणे यांच्याकडून आलेला नाही। पण जर तुम्हाला या ठिकाणी ते अप्रूव्हल देत नसेल तर तुम्हाला एक वेळेस ते HR ला या ठिकाणी बोलायचं आहे, तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी तुमचाच क्लेम जो आहे ते अप्रूव्हल करून मिळेल। त्यानंतर महत्त्वाची कमेंट जर या ठिकाणी आपण बघितलं तर ती आहे बघा, आरो कडून तर अप्रूव्हल झालेलं आहे, मग आरो कडून अप्रूव्हल झाल्याच्या नंतर किती दिवसात खात्यामध्ये पैसे जमा होतील।
तर मित्रांनो पैसे जमा होण्यासाठी तुमचा जो काय स्टेटस आहे तो स्टेटस या ठिकाणी पेंडिंग दाखवणं गरजेचं आहे। ज्यावेळेस नेक्स्ट स्टेज येईल त्यावेळेस स्टेजमध्ये तुमचा या ठिकाणी तुम्हाला पैसे येऊन जातील। पैसे येण्यासाठी तुमचा जो काही आधार बँक लिंक अकाउंट आहे तर त्या अकाउंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळून जातील। तर असा काही फिक्स टाइम नाही मित्रांनो, आता 31 मार्च 2025च्या अगोदर सर्व क्लेम तुमचे या ठिकाणी अप्रूव्हल करून पैसे डिस्ट्रीब्यूट करण्याचे या ठिकाणी जोरात काम चालू आहे। म्हणून 31 मार्च 2025च्या अगोदर ज्यांचे स्टेटस हे पेंडिंग आहे तर त्यांना काही अडचण या ठिकाणी येणार नाही, त्यांचे पैसे या ठिकाणी येऊन जातील। तर मित्रांनो जो काही प्रश्न होता तुमचा किती दिवसात पैसे येतील, तर जनरली 45 डेजच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळून जायला हवे। त्यानंतर सर्वात जे क्लेम या ठिकाणी रिजेक्ट होत आहेत तर ते मंथली क्लेम करत असताना। तर मित्रांनो या मंथली क्लेम करण्याचा क्रायटेरिया जर या ठिकाणी आपण बघितलं, जर तुमचा स्टायपंड 6767 पेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला या ठिकाणी मंथली क्लेम करावं लागते। पण मंथली क्लेम करत असताना खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी गोंधळ करतात। यामध्ये एक वर्ड वापरलं जातं मित्रांनो, ते म्हणजे प्रिस्क्राइब्ड स्टायपंड। प्रिस्क्राइब्ड स्टायपंड म्हणजेच काय, त्या कॉलम मध्ये जे पेमेंट त्या मंथला तुम्हाला रिसीव्ड झालेली आहे तेवढीच पेमेंट तुम्हाला त्या ठिकाणी फिल करायची असते। ज्यावेळेस तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फॉर्म मधील जे पेमेंट या ठिकाणी फिल करता तर त्यावेळेस तुमचा हा क्लेम या ठिकाणी रिजेक्ट करण्यात येत आहे। म्हणून तुम्ही ज्यावेळेस मंथली क्लेम करता, मंथली क्लेम करत असताना प्रिस्क्राइब्ड स्टायपंड मध्ये तुम्हाला त्या मंथ मध्ये ज्या मंथचं तुम्ही क्लेम करत आहात, जेवढी पेमेंट तुम्हाला त्या ठिकाणी जमा झालेली आहे तेवढीच पेमेंट तुम्हाला त्या ठिकाणी फिल करायची आहे। तुमच्या कॉन्ट्रॅक्ट फॉर्म मधील पेमेंट त्या ठिकाणी तुम्हाला फिल करायची नाही। त्यानंतर महत्त्वाची कमेंट आपल्या समोर या ठिकाणी आलेली आहे, ती म्हणजे मोबाईल नंबर चेंज कसा करायचा। तर मित्रांनो मोबाईल नंबर जर तुम्हाला पोर्टलवरून जर चेंज करायचा असेल तर ते फक्त रजिस्ट्रेशन करतानाच तुम्हाला या ठिकाणी चेंज करता येईल, अदरवाईज तुम्हाला या ठिकाणी चेंज करता येणार नाही। जर तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी सक्सेसफुल झालं असेल तर नंतर तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी चेंज करता येणार नाही। सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करता म्हणजेच OTP वगैरे या ठिकाणी घेता तर त्याच्या अगोदरच तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर चेंज करायचा आहे। त्यानंतर महत्त्वाची कमेंट आपल्या समोर या ठिकाणी आली ती म्हणजे पेड स्टायपंड इज लेस दॅन प्रिस्क्राइब्ड स्टायपंड, सबमिट मंथली क्लेम, प्लीज अपलोड ओनली अप्लाय मंथ सॅलरी। अशा कंडिशनमध्ये मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही प्रिस्क्राइब्ड स्टायपंड या ठिकाणी फिल करता तर त्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये तुम्हाला या ठिकाणी त्या मंथ मध्ये जे पेमेंट जमा झालेली आहे तेवढीच तुम्हाला या ठिकाणी फिल करायची आहे। समजा तुमच्या कॉन्ट्रॅक्ट फॉर्म मध्ये जे काही पेमेंट असेल तर ते या ठिकाणी मंथली क्लेम करताना या ठिकाणी तुम्हाला ते अपलोड करायची नाही। आणि तुमचं जे काही बँक स्टेटमेंट आहे ते तुम्हाला बँक स्टेटमेंट या ठिकाणी सेपरेटली या ठिकाणी अपलोड करायचे आहे। जर तुम्ही जानेवारी मंथचा क्लेम करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी जानेवारीची पेमेंट ज्या मंथ मध्ये जमा झालेली आहे तेच तुम्हाला या ठिकाणी स्टेटमेंट हायलाइट करून अपलोड करायचं आहे। अशा केसमध्ये तुम्ही ज्यावेळेस तुम्ही स्टार्टिंगला रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला या ठिकाणी पेमेंट विचारली जातात तर तेच पेमेंट तुम्हाला या ठिकाणी पुढे कंटिन्युअसली येत असते। म्हणून ते चुका न करता तुम्हाला या ठिकाणी जे स्टायपंड मध्ये तुम्हाला या ठिकाणी पेमेंट जमा झालेली आहे तेच तुम्हाला या ठिकाणी फिल करायचे, मग तुम्हाला या ठिकाणी मंथली क्लेम करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो परत एक कमेंट आपल्याला महत्त्वाची आलेली आहे, ती म्हणजे या ठिकाणी मंथली क्लेम संदर्भात। म्हणजे मंथली क्लेम ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस स्टेटमेंट अपलोड करता मित्रांनो, तर स्टेटमेंट अपलोड करत असताना त्या पेजमध्ये जे तुमचा अकाउंट होल्डरची डिटेल्स मध्ये असते मित्रांनो, जे म्हणजे पहिला पेज असतो त्या पहिल्या पेजमध्ये तुमची अकाउंट डिटेल्स सर्व असते या ठिकाणी, तो पेज कंटिन्युअसली असणं गरजेचं आहे। त्यानंतर जे पेजमध्ये तुमचं या ठिकाणी पेमेंट एंट्री असेल त्याला हायलाइट करून त्या दोन पेजला एकत्र करून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे। यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस पेमेंट फिल करता मित्रांनो, जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्रिस्क्राइब्ड स्टायपंड म्हणजे ज्या मंथमध्ये जेवढी सॅलरी तुम्हाला या ठिकाणी जमा झालेली आहे तेच तुम्हाला फिल करायची आहे। कॉन्ट्रॅक्ट फॉर्म मधील पेमेंट तुम्हाला या ठिकाणी फिल करायची नाही, कारण की असे जे प्रिस्क्राइब्ड स्टायपंड नुसार जे या ठिकाणी बघितलं तर क्लेम खूप सारे या ठिकाणी रिजेक्ट झालेले आहेत। म्हणून तुम्हाला हा जो काय शब्द आहे मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला थोडंसं काळजी घ्यायची आहे। ज्या मंथमध्ये जी पेमेंट जमा झालेली आहे त्या मंथमध्ये तुम्हाला अपलोड करत असताना किंवा क्लेम करत असताना तेच फिल करायचं आहे, दुसरी तुम्हाला या ठिकाणी पेमेंट फिल करायची नाही।